नव्याने निवडून आलेले प्रचंड बहुमताने निवडून आलेले आपले खासदार सावरासाहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आम्ही साईनगर परिसरातील सर्व जनतेच्या वतीनं साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत। साहेबांना पुढे घेऊन या। बरोबर साहेबांच्या लक्षात तो आला असेल। आता मी आपल्या सर्वांच्या लाडक्या असे खासदार आपले हेमंतजी सावरासाहेब, डॉक्टर हेमंतजी सावरासाहेब यांना विनंती करतो की आपलं मनोगत आपण व्यक्त करावं। भारत माता की भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम। साईनगर वेलफेअर असोसिएशन आणि सोसायटीच्या माध्यमातून आजच्या या बैठकीसाठी उपस्थित असलेले आपल्या आमचे नेते राजनप्पा नाईक, जिल्हाध्यक्ष महेंद्रजी पाटील, आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि साईनगर सोसायटीचे मंदिरपाल पाटील, सलीम शेख, बाबू माने, चंद्रमणी भांबरे, भालचंद्र होलम, आशिषजी चव्हाण, उपस्थित सर्व साईनगर सोसायटीचे रहिवासी माता भगिनी बंधूंनो, सर्वप्रथम मी ज्या विश्वासाने तुम्ही मला मतदान केलं आणि प्रचंड मोठा विश्वास माझ्यावर दाखवला त्याबद्दल मी साईनगरच्या सर्व मतदारांचे आणि बंधूभगिनींचे खूप आभार व्यक्त करतो। आता मगच सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून निवडून दिलेलं असतं तरी आता ज्यांनी मला मतदान केलं असे 6 लाख मतदार आणि ज्यांनी मला मतदान केलं नाही असे उरलेले मतदार, असं साधारणतः 23 लाख मतदारांचा मी खासदार याची मला जाणीव आहे। आणि त्यामुळे साईनगर सोसायटी सोबत अशा अनेक सोसायटीचे अनेक प्रश्न आहेत, वेगवेगळे प्रश्न आहेत। त्या सर्व सोसायटीच्या प्रश्नांसाठी निश्चितच सोडवण्यासाठी चांगला प्रयत्न करीन असं मी तुम्हाला शब्द देतो। आत्ताच एक दुसऱ्या सोसायटीत वृंदावन सोसायटीत जाऊन आलो, तिथे काही प्रश्न होते आणि निवडणुकीनंतर माझी बरीच इच्छा होती की लगेच आपण सगळ्यांना भेटण्यासाठी जावं, कारण निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर, नाव डिक्लेअर झाल्यानंतरचा जो काळ होता तो अतिशय कमी होता, 13-14 दिवस मिळाले होते। त्यामुळे मला पर्सनली सगळीकडे जाणं शक्य झालं नाही, परंतु कार्यकर्ते त्या सोसायटीमध्ये त्या भागामध्ये जाऊन प्रचार करत होते आणि आपल्यासारख्या सगळ्यांनी मतदारांनी खूप विश्वास दाखवला। त्याच्यामुळे एक चांगला विजय, प्रचंड मताधिक्याचा विजय हा झालेला आहे। परंतु या विजयामागे निश्चित एक जबाबदारीची जाणीव मला आहे की आत्तापर्यंत खासदार जे झालेले आहेत किंवा आमदार झालेले आहेत त्यांच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या ज्या होत्या त्या यथायोग्य त्यांनी पार पाडल्या असतील किंवा नसतील, परंतु माझ्या माध्यमातून मी आणि माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून, जसे आता राजनप्पा आहेत 35 ते 40 वर्ष या भागात ते स्वतः एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत, महेंद्रजी जिल्हाध्यक्ष, सर्व पदाधिकारी सगळे क्रियाशील कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे इथल्या भागाचे जे काही प्रश्न आहेत बरेचसे प्रश्न हे कॉर्पोरेशनचे निगडीत आहेत, कारण कॉर्पोरेशनच्या एरियामध्ये आपण येतो आणि त्यामुळे बरेचसे प्रश्न हे महानगरपालिकेच्या माध्यमातून सोडवणं हे निश्चित पुढच्या दृष्टिकोनातून होऊ शकेल। आणि त्यामुळे आम्ही आयुक्तांच्या माध्यमातून एक बैठकसुद्धा आयोजित केली होती, ही केलेली आहे, परंतु आता आचारसंहिता असल्यामुळे, इतर मतदारसंघाची आचारसंहिता असल्यामुळे ते आम्ही करू शकलो नाही। येणाऱ्या काळामध्ये माझं सेशन संपल्यानंतर आम्ही ती लगेचच बैठक घेणार आहोत। तुमचे बरेच प्रश्न मी ऐकून घेतले। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा तुमच्या जमिनीचा आहे। त्यावेळी जसं आपण शब्द दिले त्याप्रमाणे आपण महसूल मंत्र्यांसोबत पाठपुरावा करून
तो निकाली करून असा मला विश्वास वाटतो. कारण याचं सातत्याने पाठपुरावा होणं गरजेचं आहे. कारण या काळामध्ये आता म्हणजे ही आचारसंहिता संपली का 2-2.5 महिन्यात परत विधानसभेची आचारसंहिता लागेल. त्या दरम्यान हे प्रश्न जे आहेत त्याचा पाठपुरावा होणं गरजेचं आहे. त्यानंतर परत सरकार नवीन बसल्यानंतर परत नवीन मंत्रिमंडळ किंवा परत कदाचित नवीन महसूल मंत्री, त्याच्यामुळे ह्या सातत्याने पाठपुरावा करून हा निकाली काढावा लागणार आहे. आणि सोसायटीच्या बऱ्याचशा सोसायट्या आहेत त्याच्या वेगवेगळे प्रश्न हे निर्माण होत असतात. आता मागच्या सोसायटीमध्ये आम्ही पाण्याचा प्रश्न बऱ्याच वर्षी धुळेंनी सांगितला. लाईटची समस्या बरेचदा आम्ही मागच्या आठवड्यात मी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकसुद्धा घेतली होती. पण त्याची व्यापक बैठक आम्ही लवकरच अरेंज करतोय. कारण अंडरलाईन ते केबल टाकण्याचं काम जे आहे ते 2 प्रकारचे जे टेंडर त्यांनी काढलेले आहेत त्याचं काम सुरू केलेलं आहे. तर त्याचा प्रत्यक्ष आढावा घेणं गरजेचं आहे, व्यवस्थित होणं गरजेचं आहे. रेल्वेच्या समस्या बऱ्याच वर्षी तुम्ही सांगितलेल्या आहेत. पण आता मी अधिवेशनामध्ये मला विनंती की या सर्व जे काही प्रश्न तुम्ही वाचून दाखवले त्याचं निवेदन मला द्यावं, जेणेकरून मी रेल्वे मंत्रालय किंवा इतर ज्या संबंधित जे मंत्रालय आहेत त्या मंत्रालयाच्या मंत्र्यांशी मी निश्चित असा पत्रव्यवहार करून पाठपुरावा करून आणि आपणची पण माझं बोलणं झालं की एक शिष्टमंडळ तिथे यावं, जेणेकरून आपण रेल्वे मंत्रालयात किंवा इतर जे मंत्री असतील त्यांना आपण निवेदन करून त्यांना आपण तुमच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये फायनान्शियल बजेट असणार आहे जे रिमेनिंग बजेट जो कारण आता झालं ते मार्च ते जून यापर्यंत बजेट झालेलं आहे. जुलैनंतरचं बजेट आता ते परत आपल्या अर्थमंत्री सादर करणार आहे. त्याच्यामध्ये प्रोव्हिजन करता येऊ शकते का ह्यासाठी आम्हाला ते प्रयत्न करावं लागणार आहे. त्याच्यामुळे एक निवेदन मला द्यावं, जेणेकरून त्याच्या व्यवहाराशी मला पत्रव्यवहार करणं होणार आहे. हॉस्पिटलची एक समस्या इथं बऱ्याच काळापासून गव्हर्नमेंट हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे परंतु जागा मिळत नाही किंवा काही बरेचसे प्रॉब्लेम हे तयार होत आहे. मी स्वतः एक डॉक्टर आहे, ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पण काम केलेलं आहे आणि ग्रामीण भागात पण काम केलेलं आहे, प्रायव्हेट प्रॅक्टिस पण केलेली आहे. त्याच्यामुळे बरेचसे प्रश्न मला माहिती आहेत आणि एक टर्शरी अद्ययावत टर्शरी सेंटर हे आपल्या भागात असलं पाहिजे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल असलं पाहिजे. कारण मी बरंच बघतो की ग्रामीण भागातले बरेचसे पेशंट ही टर्शरी व्यवस्था उपलब्ध नसल्या कारणाने हे ट्रान्सफर करावं लागतं. नाशिक असेल, वापी असेल, वलसाड असेल किंवा मुंबई असेल बऱ्याच ठिकाणी हे ट्रान्सफर करायचं. आमच्या ग्रामीण भागातले बरेचसे पेशंट आम्हाला वसईकडे ट्रान्सफर करायचं पण वसईतसुद्धा ती व्यवस्था नसल्या कारणाने ते आणखी पुढे त्यांना न्यावं लागतं. त्यामुळे वेळेत जातो, पैसा जातो आणि पेशंटचा पण थोडं परवाईट होऊ शकतो. त्यामुळे पुढील काळामध्ये एक अद्ययावत हॉस्पिटल असणं गरजेचं आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि कॉर्पोरेशनचं सुद्धा हॉस्पिटल असतं. कॉर्पोरेशन तेवढं कॅपेबल होऊ शकतं आहे. कारण आपण बघतो की ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल, घराबाहेर असेल किंवा बॉम्बे असेल, मुंबई असेल, त्यांचे स्वतःचे चांगले हॉस्पिटल्स आहेत, टर्शियरी हॉस्पिटल्स आहेत आणि त्यामुळे चांगली सुविधा, चांगले डॉक्टर्स जर तिथे अवेलेबल झाले, नेमणूक झाली तर अशी आपण पेशंटची जी काही हेडसांड होते ते आपण निश्चित करू शकतो. रेल्वेचे बरेचसे आता रेल्वे ओव्हरब्रिज जे आहेत ते बरेचसे आपण बऱ्याच ठिकाणी फिरलो आहे. बऱ्याच ठिकाणी जे ट्रॅफिक होते ते खूप मोठा प्रश्न आहे. आत्ता कालच मला DFCचे अधिकारीसुद्धा भेटले होते. काही ठिकाणी नवीन म्हणजे जो डेडिकेटेड कॉरिडॉर जातो आहे आणि काही आपला जो मेन लाईन आहे त्याला एक ॲडिशनल लाईन टाकणं म्हणजे डायव्हर्ट करणं, त्याच्यातसुद्धा सफाळा असेल किंवा आपल्या परिसरांमध्ये नागरिकांना विश्वासात किंवा अशा प्रकारची आपण सुविधा करू शकतो. यासाठी आपल्याला लवकर DFCC सोबतसुद्धा एक बैठक घालवणार आणि जी काही रेल्वे ओव्हरब्रिज आहे बऱ्याच ठिकाणी आवश्यकता आहे त्यासाठी काही आपण रेल्वे मंत्रालयाशी प्रयत्न करून आणि PWD दोघांचं कॉम्बिनेशन करून का बऱ्याच ठिकाणी रेल्वे मंत्रालय रेडी असतं तर PWDचं काम संपलेलं नसतं. आणि रेल्वे हे केंद्र सरकारचं असतं, PWD हे राज्य सरकारचं असतं. त्यांच्या तेवढं सांगडी घातली जात नाही आणि प्रकल्प रेगाळत होता. त्यामुळे हे निश्चितच आपल्याला एक प्रयत्न करून लवकरात लवकर ह्या समस्या सोडवायला लागणार आहे.
बरेचसे प्रश्न सांगितले तर CNG स्टेशनची आवश्यकता आहे आणि त्याच्या मागणी पेट्रोलियम मंत्र्यांकडे त्यासाठी आम्ही स्टेशन घेऊन असतो आणि इथे आयुक्तांना सुद्धा आपण घेऊन येऊ तिकडे, जेणेकरून आपल्या परिसराला CNG स्टेशन वाढवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं रिंग रूट रेल्वे, कारण बऱ्याचशा मोठ्या शहरांमध्ये रिंग रूट रेल्वे हे होत आहे, म्हणजे पुणे झाली, नागपूर झाली, आता ठाणा पण होत आहे. आणि वसई विरार हा म्हटलं की जशी मुंबई आहे तसं वसई विरार नॉर्थला ही प्रतिमुंबई आहे. कारण ज्या तुम्ही सांगितलं की जवळपास 5 लाख चाकरमन हे इकडे येऊन राहिलेले जे मुंबई ठाण्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये किंवा वेस्टर्न लाईनला ते काम करतात आणि त्याच्यामुळे वसई विरार नॉर्थला ही जरी मुंबई असते तरीसुद्धा ती मध्यमवर्गीयांची मुंबई आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या त्या समस्या आहेत त्या निश्चितच सोडवण्यासाठी नवीन रेल्वे लाईनचं काम जे आहे 5व्या लाईनचं काम असेल किंवा ज्याप्रमाणे आपल्याला विरारपर्यंत जेवढ्या लोकल आहेत त्याच पद्धतीच्या किंवा त्यासारख्या लोकांची संख्या ही वाढवावी लागणार आहे, जेणेकरून आपल्याला जी गर्दी होते प्लॅटफॉर्मवर किंवा ते आपल्याला निश्चितच होते. जर फेऱ्या वाढवल्या तर ते कमी आपण करू शकतो. त्याला कंटाळा ठीक आहे, हरकत नाही. अनेक समस्या आहेत, पण निश्चितच तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आणि आमचे पदाधिकारी आहेत आणि मी स्वतःही तुमच्यासोबत आहे, त्यामुळे सगळ्या समस्यांना निश्चितच चांगला तोडगा काढू, पाठपुरावा करू आणि प्रश्न निकाली काढण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू. आता मी तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट होतो. आता आपल्या लोकल ट्रेनला भरपूर गर्दी आहे, विरारची गर्दी आहे, म्हणजे अक्षरशः आम्ही कोंबून करतो. महिला वर्ग तर म्हणजे प्रत्येक घरच्या 4-4 महिला आहेत, 4 आहेत, 2 आहेत. पण आता ही काळाची गरज आहे की कमवल्याशिवाय खायला मिळत नाही, पण एवढी महागाई झाली. तर माझं म्हणणं असं आहे की जेव्हा आम्ही ट्रेनमध्ये चढतो किंवा एखाद्या व्यक्ती पडतो तर आपले आर्थिकवाले स्टेशनला पोलीस असतात, पण ते कधीच अवेलेबल होत नाही. तो व्यक्ती जिवंत असेल ना तो येईपर्यंत मृत्यू त्याचा झालेला बरोबर. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही शक्यतो म्हणजे प्लॅटफॉर्मला एखादी छोटीशी म्हणजे डिस्पेन्सरी किंवा नॉर्मल जे आपले प्रॅक्टिसवाले डॉक्टर जरी तिथे अवेलेबल केले तर त्याचा प्रथमोपचार केला जाईल. म्हणजे त्याचे कारण आपण एकदा सकाळी गेलो की घरी आपण जिवंत येऊ की नाही मोठा प्रश्न. योग्य आहे की रेल्वे स्टेशनला मेडिकल ऑफिसर असणं गरजेचं आहे किंवा त्याला प्रायमरी टेक्निकल मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे रूम फर्स्ट एड रूम इथे असली पाहिजे, त्यासाठी आपण पाठपुरावा करू. तिसरं तुम्ही म्हणलं फेरीवाल्यांचा जो प्रश्न सांगितला ते सगळीकडेच आहे, त्यामुळे त्याला पर्याय म्हणून आपण स्कायवॉक करू शकतो का? आमदार खासदार राज्य सरकार केंद्र सरकार तुम्हाला कोणताही प्रश्न येणार नाही. ठीक आहे, बरेच प्रश्न आहेत, पण तू नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मी तुमच्यासोबत आहे असा मी शब्द देतो. तुम्ही तुमच्या घरातला एक माणूस हक्काने निवडून दिलेला आहे असं तुम्ही समजा आणि हक्काने कधी मला फोन करा, वेळोवेळी मी येत जाईन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थांब रे.